आपण मागच्या कथेमध्ये ऐकलं श्रीराम आणि लक्ष्मणांनी विश्वामित्रांच्या आश्रमात जाऊन यज्ञाचं रक्षण केलं, राक्षसांना मारलं, यज्ञाचा पार पडला. ते तिकडे बरेच दिवस राहिले. मग जेव्हा त्यांनी बघितलं यज्ञ पार पडला, आता आपल्याला जायला हरकत नाही, म्हणून त्यांनी विश्वामित्रांकडे परवानगी मागितली की आम्ही आता इकडनं निघतो आणि अयोध्येला परत जातो. तर त्यांचे मित्र सगळे मुलं जमली होती बाजू, ते नाराज झाले. ते बोलले जाऊ नका. तर विश्वामित्रांनी पण सांगितलं तुम्हाला मी जायला परवानगी देत नाही. त्यांनी विचारलं का? मग विश्वामित्रांनी सांगितलं वैदेही देशात जनकाकडे आता त्यांची मुलगी सीता मिथिला नगरीत स्वयंवर आहे तिचं, तर आपल्याला मिथिलेकडे जायचं आहे, मिथिला नगरीत जायचं आहे. म्हणून ते विश्वामित्रांच्या आज्ञेचं पालन करून ते दोघेही विश्वामित्रांबरोबर जंगलातनं मिथिला नगरीत जायला निघाले होते. तर वाटेत जंगलात एक असा आश्रम, सुना आश्रम त्यांना दिसला. त्यांनी विचारला आश्रम कोणाचा असा मोकळा का पडला आहे, जंगल वाढलं आहे सगळं आश्रमात, कोण राहत नाही का इकडे? तेव्हा मग विश्वामित्रांनी सांगितलं हा आश्रम आहे गौतम ऋषींचा. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या आणि ते तिकडे राहत होते. तर त्यांनी त्या आश्रमात बघायला गेले की आश्रम कसा आहे काय आहे. तर तिकडे एक दगडाची मूर्ती होती एक बाईची, आणि तिने कपाळाला असा हात लावला होता. त्यांनी दगडाची मूर्ती कोणाची आहे? तर म्हणे तीच ती अहिल्या आहे. तर म्हणे त्यांना नवल वाटलं श्रीरामाला आणि लक्ष्मणाला की बाई तुम्ही म्हणतात त्यांची पत्नी मग ही दगडाची कशी काय झाली? तर म्हणे ती एक गोष्ट आहे, फार वर्षापूर्वी अहिल्या आणि गौतम ऋषी इथे होते. गौतम ऋषींचं तपसामर्थ्य खूप वाढलेलं होतं, त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. ते म्हणजे देवत्वाला जवळजवळ पोचले होतं. तो इंद्र घाबरला की आपलं काय खरं नाही, यांचं जर तप वाढलं तर आपल्या गादीला काय त्यांचं तप हरण कसं करायचं? कारण त्यांची पत्नी पण तेवढीच जाज्वल्य पतिव्रता स्त्री होती अहिल्या. तर जेव्हा इंद्र पहाटे त्यांच्या आश्रमाच्या बाहेर लपून बसला इंद्र, आणि त्यांनी बघितलं गौतम ऋषी जे नदीवर गेले स्नान संध्या करायला पहाटेच्या सुमारास, तर इंद्राने त्यांचं रूप धारण केलं आणि तो आश्रमात परत आला. तर त्यांना अहिल्याला नवल वाटलं की आपला पती जर आत्ता गेला तर तो परत कसा काय आला. ती त्यामुळे संभ्रमित झाली आणि इतक्यात 2 तासांनी गौतम ऋषी परत आले आश्रमात. तर त्यांनी बघितलं की माझ्या आसनावर इंद्र बसला आहे, पण त्यांनी ओळखला तो इंद्र आहे म्हणून. त्यांनी इंद्राला शाप दिला आणि तिला पण शाप दिला की तू आत्ता ह्या क्षणी दगडासारखी मूर्ती होऊन राशील म्हणून. तर तिने क्षमा मागितली, ते त्यांच्या पाया पडली. गौतम ऋषी जे पती होते त्यांच्या पाया पडली, मी चुकले म्हणून सांगितलं. तर गौतम ऋषीला उशाप दिला होता की काही वर्षांनी इथे एक देवपुरुष येईल आणि तो देवपुरुष तुझ्या दगडाला ह्या पाय लावेल आणि त्या क्षणी तू परत मूळ स्वरूपात येशील. तेव्हा ह्या सगळी ही कथा विश्वामित्राने रामाला सांगितली. हे रामाला सांगितलं की तुझ्याकडनंच ह्याचा उद्धार होणार आहे, तर तू पायाने तिच्या त्या दगडाच्या मूर्तीला स्पर्श कर म्हणून. राम धजावे ना, कारण राम मर्यादा पुरुषोत्तम होता, तो कुठच्याही स्त्रीला असा पायबी लावायचा नाही. तरी गौतम विश्वामित्राने सांगितलं तुझ्यामुळेच तिचा उद्धार आहे, त्याशिवाय ती परत माणसात येऊ शकत नाही. शेवटी रामाने त्या मूर्तीला नमस्कार केला आणि आपला पाय अलगच तिच्या पायाला लावला आणि परत नमस्कार केला. पण रामाचा जसा स्पर्श झाला तशी त्या मूर्तीमध्ये जाणीव चैतन्य निर्माण झाली आणि ती परत जिवंत स्त्री झाली. परत अहिल्या मूळ रूपात आली. तर ती रामाचे पाय धरले आणि इतक्यात त्या क्षणाला गौतम ऋषी स्वतः त्यांच्या मुलाबरोबर तिकडे आले.
त्यांच्या मुलाचं नाव होतं शतानंद. शतानंदाबरोबर ते त्या आश्रमात आले. त्यांनी पण रामाला नमस्कार केला. हे रामाला सांगितलं की तुझ्यामुळेच उद्धार हिचा होणार होता, हे मला माहीत होतं. अशा रीतीने रामाने तिकडे अहिल्याचा उद्धार केला. तिला परत मानवी रूपात पुनर्जन्म झाला तिचा. त्याच्यामुळे ते अहिल्या रामाने उद्धार केला म्हणून हा रामायणात हा प्रसंग एकसारखा आपल्या वाचनामध्ये येत असतो.